नमस्कार, मी प्रज्ञा कर्जवकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आणि बातमीपत्राला सुरुवात करतोय. माजी मंत्री बबन घोलप यांनी शिवबाठाला जय महाराष्ट्र म्हटलंय. बबन घोलप यांनी शिवबाठाची साथ सोडली आहे. पत्राद्वारे त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. बबन घोलप यांचा शिवबाठाला दणका. तर बबन घोलप यांचा शिवबाठा प्राथमिक सदस्य पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून घोलप हे नाराज होते. शिर्डी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी घोलप इच्छुक होते. ऐनवेळी भाऊसाहेब वाकचौरे यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षात घेतल्याने बबन घोलप हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. याआधी बबन घोलप यांनी उपनेतेपदाचा देखील राजीनामा दिलाय. तर माजी मंत्री बबन घोलप आणि शिवबाठाचे वरिष्ठ नेते अशी ओळख त्यांची आहे. उद्धव ठाकरे शिर्डीत असताना बबन घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट सुद्धा घेतली होती. बबनराव घोलप यांनी अखेर आज सकाळी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. शिवबाठाला जय महाराष्ट्र म्हटलंय. गेल्या अनेक दिवसांपासून घोलप हे शिवबाठाला सोडचिठ्ठी देतील या चर्चेला अखेर आता पूर्णविराम लागलेला आहे. मात्र अद्याप कोणत्या पक्षात ते जाणार हे जाहीर केलेलं नाहीये. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर. किरण, माजी मंत्री बबन घोलप यांनी शिवबाठाची आता साथ सोडलेली आहे. अनेक दिवसांपासून ते नाराज असल्याच्या चर्चाही रंगत होत्या. अद्याप त्यांनी कोणतीही माहिती दिली नव्हती. मात्र आता त्यांनी पत्राद्वारे राजीनामा कळवलेला आहे, राजीनामा दिलेला आहे. या संदर्भात ताजा तपशील. मागच्या काही दिवसांपासून बबन घोलप हे नाराज असल्याचे आपल्याला माहिती कळत होते. खरं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढण्यासाठी जे इच्छुक होते, पण ऐन वेळेस तिथे भाऊसाहेब वाकचौरे खरं तर यांना पक्षामध्ये घेतल्याने बबन घोलप हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या बातम्या ज्या आहेत येत होत्या आणि ते नाराज सुद्धा होते. अशा पद्धतीचे त्यांनी अनेक वेळा बोलून सुद्धा दाखवलेलं होतं. पण या सगळ्या प्रकारानंतर आज बबन घोलप यांनी आपला शिवसैनिकचा जो एक प्राथमिक जो राजीनामा असतोय ते राजीनामा उद्धव ठाकरेकडे जे आहेत पाठवल्याचं आपल्याला एक माहिती मिळत आहे. आणि अगदी 2 दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतलेली होती. काल आणि परवा दिवशी जे आहेत उद्धव ठाकरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत होते आणि त्याच खरं तर काळामध्ये बबन घोलप यांनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतलेली होती. मागच्या काही दिवसांपासून ते पक्षामध्ये नाराज होते, कारण भाऊसाहेब वाकचौरेंना जे उद्धव ठाकरे यांनी पक्षात घेतल्यानंतर ते नाराज होते. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ते शिर्डी लोकसभा या मतदारसंघामध्ये काम करत होते आणि ते तिथून जे लढण्यासाठी सुद्धा जे इच्छुक होते. अशा पद्धतीचं त्यांनी एक मध्यंतरी प्रतिक्रिया दिलेली होती. पण या सगळ्या प्रकरणानंतर आज त्यांनी जो आहे राजीनामा दिलेला आहे आणि लवकरच ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना जे एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीचं माहिती आहे. पण जे अधिकृत अद्याप त्यांनी या सगळ्या संदर्भात सांगितलं नाहीये. पण उद्धव ठाकरे गटाचं त्यांनी आपलं प्राथमिक सदस्य पदाचं जे आहे राजीनामा दिल्याचं एक माहिती मिळत आहे. खरं तर या आधी सुद्धा त्यांनी जे उपनेते पदाचं सुद्धा राजीनामा दिलेलं होतं आणि त्यानंतर आज त्यांनी आपल्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे ते नेमकं आता कुठल्या पक्षात जातात हे आपल्याला बघणं महत्वाचं असणार आहे. पण बबन घोलप एक मोठे नेते होते आणि त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अर्थातच उद्धव ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का मानला जातो. मात्र किरण, सध्या महायुतीत इनकमिंग सुरू आहे. महाविकास आघाडीला गळती लागल्याचं पाहायला मिळतंय. या सर्वाचा परिणाम आता येत्या निवडणुकांवर होताना दिसतोय. कारण महायुतीची ताकद वाढताना दिसते. कारण महाविकास आघाडीतले जे ज्येष्ठ नेते असतील, बडे नेते असतील, ते महायुतीत येताना दिसत आहेत. तर या संदर्भात ताजा तपशील. अगदी बरोबर आहे. आपण बघितलं की 2 दिवसांपूर्वी अशोक चव्हाण जे माजी मुख्यमंत्री होते हे सुद्धा भाजपमध्ये गेलेले होते आणि त्याआधी मिलिंद देवरा जे मुंबई काँग्रेसमधले एक महत्वाचे नेते होते ते शिवसेनेमध्ये प्रवेश केले होते. आणि आता बबन घोलप मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर महायुतीमध्ये जो आहे ती इन्कमिंग हे मोठ्या प्रमाणात हे चालू आहे. बबन घोलपचा जर आपण विचार केला तर गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेमध्ये काम करत होते, माजी मंत्री राहिलेले आहेत आणि शिवसेनेचे ते उपनेते सुद्धा राहिलेले आहेत. आणि एक मोठी जबाबदारी त्यांच्यावरती होती. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि ते तिथे काम सुद्धा करत होते आणि ते तिथून निवडणूक लढण्यासाठी सुद्धा जे इच्छुक होते. अशा पद्धतीचं अचानक
तिथे खरं तर भाऊसाहेब वागचौरे यांना हे पक्षात घेतल्यानंतर ते नाराज होते. एक मोठे नेते खरं तर हे बबन घोलप आहेत आणि त्यांचं खरं तर या सगळ्या संदर्भात राजीनामा दिल्यानंतर एक मोठा धक्का आणि एक मोठं नुकसान खरं तर जे उद्धव गटाचं आगामी काळात होईल असाही एक अंदाज वर्तवला जातोय. पण ते आता नेमकं कुठल्या पक्षात जातील हे आपल्याला बघणं महत्वाचं असेल. जी जी, धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर बबनराव घोलप यांनी सदस्यत्वाचा म्हणजे शिव उबाठाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. महायुतीमध्ये आता इनकमिंग सुरू आहे आणि महाविकास आघाडीला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे.